लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू आणि सावीला भेटण्यासाठी मंगेश पहाटेच रत्न पारखींच्या घरी येतो आणि मंगेशला असं अचानक समोर बघून सिंधूला मोठा धक्का बसतो. त्यानंतर ती मंगेशला घरात बोलावते. मात्र ती मनाशी म्हणत असते की जर घरात कोणी मंगेशला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर मंगेश तिला विचारत असतो की तू इतक्या पहाटे काय करते. त्यावर सिंधू सांगते की मी इतक्या लवकरच उठते कारण मग मला सावीसाठी आणि माझ्यासाठी चहा नाश्ता स्वयंपाक बनवायचा असतो. त्यानंतर इतरही कामं करायची असतात आणि मग आश्रमात जायचं असतं. आणि मग त्यानंतर ती मंगेशला म्हणते की तू इथेच बस, मी तुझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. आणि मग ती आतमध्ये जाते. तर दुसरीकडे राणीसुद्धा झोपेतून उठलेली असते. मात्र ती सतत काल रात्री घडलेल्या प्रकाराचा विचार करत असते आणि मनाशी म्हणत असते की राघवने अजूनही मला त्याच्या मनातील ती खास जागा दिलेली नाहीये. त्याने अजूनही मला बायको मानलं नाहीये. मी फक्त त्याच्यासाठी विनूची आई आहे. तर दुसरीकडे सिंधू चहा नाश्ता लगेच घेऊन येते आणि त्यामुळे मंगेश तिला विचारतो की इतक्या लवकर नाश्ता झाला सुद्धा का. त्यावर सिंधू हो म्हणते. तर मंगेश आश्चर्याने तिला विचारतो, अगं तू नक्की किती वाजता उठते. मात्र त्यावर सिंधू म्हणते की ती खूप मोठी स्टोरी आहे, मी तुला सगळं काही नंतर सांगेल, पण तू चल माझ्या रूममध्ये बसून आपण नाश्ता करूयात, कारण सावीची सुद्धा उठायची वेळ झाली आहे. तुला बघून ती खूप खुश होईल. आणि त्यावर मंगू तिला विचारतो की सावीसुद्धा इतक्या लवकर उठते का. त्यावर सिंधू हो म्हणते आणि मग ती त्याला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. त्याच वेळी सावीलाही जाग येते आणि समोर मंगूला बघून तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती खूप खुश होते आणि त्यानंतर ती मंगूला विचारते की काल आई रडत होती, सॅड होती, हे तुला समजलं म्हणूनच तू इथे आला ना. आणि ते ऐकून मंगू सिंधूकडे बघतो. ती मात्र खाली मान घालूनच बसलेली असते. तर दुसरीकडे रुक्मिणी राणीच्या रूममध्ये जाते. ती राणीला विचारते की कशाचा विचार करतेय तू. त्यावर राणी मनाशी म्हणते की आता मी काकूंना काय सांगू. तर रुक्मिणी स्वतःच म्हणते की राघवने बाळाचा विचार करायला नकार दिला आहे ना. मात्र ते ऐकून राणीला धक्काच बसतो. ती काहीच बोलत नाही. हे सगळं काकूंना कसं सांगायचं हाच ती विचार करत असते. तर रुक्मिणी म्हणते की हे सगळं मी काकूंना कसं सांगू हाच विचार करतेस ना तू, पण त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण स्वतःशी बोलून तुला प्रश्नाचं उत्तर सापडणार नाही. त्यामुळे तू मला काय घडलं आहे ते नीट सांग. आणि त्यानंतर राणी मनाशी म्हणते की जर मी काकूंना सिंधूबद्दल सांगितलं तर त्या पुन्हा तिच्यावर चिडतील आणि तिला घरातून बाहेर काढतील, आणि जर तसं झालं तर विनूवर ट्रीटमेंट होणार नाही. आणि मग त्यानंतर ती रुक्मिणीला सांगते की असं काही नाही आहे काकू, मी फक्त मम्माचा विचार करत होते, बरेच दिवस झाले मी तिला भेटले नाही. मात्र रुक्मिणी म्हणते की हे बघ राणी, माझ्याशी खोटं बोलू नको, कारण तुला ज्या गोष्टींची भीती वाटत आहे ना त्याच गोष्टींची भीती आम्हाला सुद्धा वाटत आहे. आणि ते ऐकून राणी खाली मान घालते. रुक्मिणी म्हणते की राघवच्या मनात अजूनही सिंधू आहे आणि याच गोष्टीचा तुला त्रास होतोय ना. त्यावर राणी म्हणते हो काकू, खरं तर राघवची सावीसोबत अटॅचमेंट अजूनच वाढत चालली आहे. माझ्या आणि विनूच्या आधी तो त्या दोघींचा विचार करतो आणि या गोष्टीचा मला खरंच खूप त्रास होतो. तर रुक्मिणी म्हणते हीच गोष्ट आम्ही तुला आधीपासून समजवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू आमचं ऐकलं नाही. पण आता यावर एकच मार्ग आहे. त्यावर राणी विचारते कोणता मार्ग. तर रुक्मिणी सांगते आपण सावीच्या बाबांना शोधून काढायचं. आणि ते ऐकून राणीला धक्का बसतो. तर रुक्मिणी म्हणते आपल्याला काही करून सावीच्या बाबांना शोधायलाच हवं, आणि कदाचित असंही असेल की ते सुद्धा या दोघींना शोधत असतील. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर त्यांचा शोध घ्यायला हवा, म्हणजे सिंधू कायमची या घरातून निघून जाईल आणि राघव पुन्हा तिचा विचारही करणार नाही. तर राणी म्हणते की कदाचित दहीगावमध्ये माहिती असेल सावीचे बाबा कोण आहेत ते, किंवा मग त्या हॉस्पिटलमध्ये जिथे सावीचा जन्म झाला. मात्र रुक्मिणी म्हणते की सिंधू खूप हुशार आहे, तिने सावीच्या जन्माच्या दाखल्यावर तिचंच नाव टाकलं असणार, तिच्या वडिलांचं नाही. आणि मग त्या दोघी जणी दहीगावला जाऊन सावीच्या वडिलांचा शोध घ्यायचा ठरवतात.
रुक्मिणी म्हणत असते आणि तिच्या वडिलांचा शोध घेईपर्यंत विनूची ट्रीटमेंटसुद्धा पूर्ण होईल आणि त्यानंतर ती लगेचच इथून निघून जाईल. त्यावर राणीसुद्धा हो म्हणते. मात्र त्यांचं हे सगळं बोलणं राघवने ऐकलेलं असतं आणि त्याला तिथे बघून त्या दोघींनाही धक्का बसतो. तर दुसरीकडे मंगू सावीसोबत गप्पा मारत असतो. सावी खूप खुश असते. मात्र बोलता बोलता ती मंगेशला सांगते की या घरातील सर्वजण आईवर सतत चिडत असतात, ओरडत असतात आणि ते ऐकून मंगूला धक्का बसतो. तो सिंधूला विचारतो की हे सगळं काय आहे. मात्र सिंधू म्हणते की असं काही नाही आहे आणि ती सावीला ब्रश करण्यासाठी पाठवते. मात्र त्याआधी मंगू तिला कॅडबरी देतो, त्यामुळे ती खूपच खुश होते. त्यानंतर सिंधू मंगूला म्हणते की मी मगाशी तुला काहीच बोलले नाही, पण जर तुला कोणी इथे बघितलं ना खूप मोठं महाभारत घडेल. आणि त्यावर मंगू म्हणतो की ही गोष्ट तुम्हाला आधी का नाही सांगितली, मी इथे आलोच नसतो. मात्र त्यावर सिंधू काहीच बोलत नाही. पुढे काय करायचं हाच ती विचार करत असते. तर दुसरीकडे राघव रागातच रुक्मिणी राणीला विचारत असतो की हे काय बोलत होता तुम्ही आणि हे सगळं करायची मुळात काय गरज आहे. त्यावर रुक्मिणी म्हणते गरज आहे राघव. तर राघव म्हणतो की मला कळत नाही आहे तुम्ही सिंधूला एवढं अटेन्शन का देताय. तर रुक्मिणी म्हणते त्या सिंधूला अटेन्शन आम्ही नाही तर तू देत आहे आणि म्हणूनच आम्हाला असा विचार करावा लागत आहे. मात्र रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून राघव खूप चिडतो. तो म्हणतो की सिंधू या घरात फक्त तिचं काम करत आहे ना, मग आपण उगाच नको त्या गोष्टी का करायच्या. मात्र रुक्मिणी म्हणते कारण राघव तू त्या सिंधूमध्ये आणि सावीमध्ये गुंतत चालला आहे आणि हे आम्हाला सगळ्यांना दिसतंय आणि त्यामुळे सावीचे बाबा कोण आहेत ते शोधून काढणंच यावरचा मार्ग आहे. मात्र या गोष्टीमुळे राघव खूप चिडतो. तो रुक्मिणीला आणि राणीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र त्या दोघीही ऐकत नाही आणि त्यानंतर रुक्मिणी म्हणते की राघव तू राणीवर अन्याय करत आहे, तू आता स्वतःचा विचार कर, राणीचा विचार कर, आनंदी राहा. मात्र राघव म्हणतो की काकू मी आनंदी आहे आणि मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पारही पाडत आहे. मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही. तर राघव राणीला सांगतो की मी तुला शेवटचं सांगतोय, प्लीज या सगळ्याच्या मागे जाऊ नको, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर दुसरीकडे सिंधू, सावी आणि मंगू नाश्ता करत असतात आणि त्यावेळी सिंधू मंगूला म्हणते की नाश्ता झाल्यानंतर तू लगेच जाण्यासाठी निघ, कारण जर तुला इथे कोणी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मात्र सावी म्हणते की मंगू तू काळजी करू नको, मी पोलीस काकांना सांगेल, ते माझं सगळं ऐकतात. मात्र सिंधू तिला गप्प बसायला सांगते आणि मग त्यानंतर मंगेश बाहेर जाण्यासाठी निघतो. मात्र त्याचवेळी घरातील सर्वजण त्याला बघतात आणि चोर म्हणत त्याला पकडतात. सर्वजण मोठमोठ्याने ओरडत असतात. हा अनोळखी माणूस आपल्या घरात कसा आला याचाच विचार करत असतात. मात्र त्याच वेळी राणी तिथे येते आणि मंगेशला बघून ती विचारात पडते. मग ती सगळ्यांना गप्प करत म्हणते की हा चोर नाही तर मंगेश आहे, दहीगाववरून आलाय. मात्र रुक्मिणी म्हणते की हा कोणी असला तरी माझ्यासाठी अनोळखीचा आहे. आणि त्यानंतर सिंधू त्या ठिकाणी येत सगळ्यांना सांगते की हा माझा मित्र आहे. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू सगळ्यांना सांगते की मंगू मला आणि सावीला भेटण्यासाठी कधीही इथे येऊ शकतो. मात्र रुक्मिणी या गोष्टीला नकार देते आणि राघवला मंगेशला अरेस्ट करायला सांगते. राघवही लगेच मंगेशला अरेस्ट करायला तयार होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.